आपण ऋतू निर्मिती या धड्यामध्ये प्रवेश करत आहोत. चला तर आपल्याला माहितच आहे ऋतुमानाचं चक्र आपल्याला सगळं माहिती. आपले सर्वसाधारणपणे ऋतू 3 आहेत: उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. तर या तिन्ही ऋतूमध्ये कशा रीतीचं वातावरण असतं आणि ह्या वातावरणामध्ये पृथ्वी कशी कशी फिरत असते, तिचं परिवलन कसं कसं चालू असतं, ती कोणत्या दिशेने कोणत्या दिशेकडे फिरते, ह्याचा आता आपल्याला अभ्यास करायचा. सगळ्यात प्रथम आपण बघूया की पृथ्वीच्या परिवलनासाठी किती तास लागतात. तर किती तास लागतात? 24 तास. 24 तास म्हणजेच एक दिवस. तर ह्या एक दिवसामध्ये ती संपूर्ण पृथ्वी फिरत असताना आपल्याकडे जेव्हा सूर्यप्रकाशाची किरणं येतात त्यावेळेस आपल्याकडे दिवस असतो, आणि ज्या वेळेस पृथ्वी फिरते तिची सूर्यकिरणं आपल्या विरुद्ध दिशेला जातात त्यावेळेस आपल्याकडे अंधार होतो. बरोबर आहे, म्हणजे आपली ती रात्र. तर ह्याच्यासाठी 24 तास पूर्णपणे पृथ्वीला लागतात. तर आता पृथ्वी ही कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे फिरते? तर ती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. आलं लक्षात? ऋतुमानातून आपण आता पृथ्वीच्या परिवलनाकडे, तिच्या भ्रमंतीकडे चाललोय. का तर आपल्याला कळायला पाहिजे की आपलं ऋतू जे काही बदलत असतात. उदाहरण घेतलं तर पावसाळ्यामध्ये ढगाळ वातावरण असतं, बरोबर आहे. पावसाचे ढग आलेले असतात, त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश नसतो. त्याच्यानंतर हिवाळ्यामध्ये दिवसा अगदी कडक ऊन असते, बरोबर आहे. आणि उन्हाळ्यामध्ये अशी परिस्थिती असते की पूर्ण सूर्याची किरणं आपल्यावर असतात. म्हणजे पृथ्वी त्या दिशेने फिरत असताना हे ऋतुमानाचं चक्र सुद्धा बदलत असतं. आलं लक्षात? त्याच्यानंतर आपल्याला कळतं की आता सकाळ झालेली आहे, त्याच्यानंतर आता दुपार झालेली आहे, त्याच्यानंतर आता संध्याकाळ झालेली आहे. हे आपल्याला आपल्या त्या कालगणनेवरून कळतं. कसं कळतं? कारण ती संपूर्णपणे पृथ्वी फिरत असते तेव्हा आपल्याला कळतं. सकाळ झाली की आपल्याकडे थोडा थोडा प्रकाश येतो आणि मग आपला दिवस सुरू होतो. म्हणजे याचा अर्थ काय? तर दिवस सुरू होतो. त्याच्यानंतर हळूहळू ती किरणं सूर्यप्रकाशाची आपल्या डोक्यावर येतात, म्हणजे मध्याह्न होते, म्हणजे दुपार होते. आणि त्याच्यानंतर आपल्याला हळूहळू उन्हाचा जो प्रखरता असते ती कमी 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 होत जाते. म्हणजे मग आपण ओळखतो की आता संध्याकाळ होते आणि नंतर तो संपूर्णपणे निघून जातो, म्हणजे रात्र होते. तर ही जी कालगणना आहे ही आपल्याला पृथ्वीच्या परिवलनामुळे कळते. म्हणजे जो 24 तासाचा वेळ ती घेते त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं काळ वेळ कळते. आता सकाळ झालेली आहे, आता दुपार झालेली आहे, आता रात्र झालेली आहे. त्याच्यामुळे आलं लक्षात? आता पुढे जाऊया. तर ह्याच्यासाठी आपण आता आपल्या उपक्रमामध्ये पण आपण एक सावलीचा प्रयोग घेतलेला आहे आणि आपल्या अभ्यासक्रमामध्ये, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा हा प्रयोग आहे. तोच आता आपण थोडक्यात समजावून घेणार आहोत. तो आहे सावलीचा प्रयोग. तर आपल्याला काय करायचंय, तर टेबलाच्या एका बाजूला एक मोठा कागद चिटकवायचा आहे. आलं लक्षात? कृती समोर आहे, आपलं चित्र पण समोर आहे, संपूर्णपणे कृती पण लिहिलेली आहे, पण मी अजून चांगल्या रीतीने तुम्हाला विस्तारितरित्या समजावून देते. तुम्ही नीट लक्षात घ्या. त्याच्यानंतर टेबलाच्या समोरच्या बाजूला विजेरी म्हणजे आपला टॉर्च ठेवायचा आणि तो हलणार नाही अशा रीतीने तो ठेवायचा आहे. तो बिलकुल हलता कामा नये, म्हणजे असा डामडोल रीतीने ठेवायचा नाही. आपल्या टॉर्च, आपली विजेरी कशी असते, एका अशी हालत असते, तसं नाही, तर स्थिर स्वरूपात तिला ठेवायचे, बरोबर. त्याच्यानंतर कागद आणि विजेरी याच्या दरम्यान टेबलावर एक मेणबत्ती किंवा जाड असा रूळ ठेवायचा आहे. उभी कुठली तरी वस्तू, मग ती मेणबत्ती आहे तर मग तिचा प्रकाश पडणार, किंवा रूळ त्याचा पण सावली पडणार, अशा रीतीने वस्तू आपल्याला तिथे ठेवायची. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे, बघा पुढे लिहिलेलंच आहे की कागदावर सावली पडेल अशा पद्धतीने विजेरीचा प्रकाश झोत मेणबत्तीवर किंवा रुळावर आपल्याला टाकायचा आहे.
इथपर्यंत लक्षात आलं? अगदी बरोबर. आता पुढे जाऊया. आता कागद आणि मेणबत्ती किंवा रूळ, टेबल एका बाजूकडून हळू 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 आपण दुसरीकडे सरकवायचं आहे. बघा, आपण जसं जसं सरकवत जाणार तसं काय होणार आहे पुढे ते बघा. तर आता कागदावर पडणाऱ्या सावलीचं निरीक्षण जर तुम्ही केलं तर त्या सावलीच्या स्थानामध्ये जे ठिकाण आहे जिथं सावली पडते त्याच्यामध्ये बदल होत जातो. जशी जशी आपण टेबल फिरवतोय म्हणजे आपली पृथ्वी जशी जशी फिरते तशी तशी ती सावली, तसा तसा तो प्रकाश असा फिरतोय. लक्षात आलं? त्याच्याप्रमाणे मग आपल्याला पण आपले दिवस रात्र काल गणना कळते. तसंच ह्या प्रयोगातून हे अगदी स्पष्ट तुम्हाला दिसणार आहे. बरोबर आहे? ह्या कृतीतून. त्याच्यानंतर आपल्याला त्याची नोंद ठेवायची की कशा रीतीने कुठे सावली पडली आहे, कुठे जास्त प्रकाश आला, कुठे सावलीचा प्रकाश थोडा लांबडा झालेला आहे, कुठे कमी झालेला आहे, अशा रीतीने. मग वरील कृतीतून टेबलाची जागा बदलल्यामुळे सावलीच्या स्थानात होणारा बदल हा तुमच्या लक्षात नक्कीच आला असेल. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला एक शिकता येईल की ह्याच्यामधून आपल्याला एक शिकता येईल की सूर्याच्या उगवतीच्या आणि मावळतीच्या स्थानांचं वर्षभर जर आपण निरीक्षण केलं तर आपण वर्षभर तर निरीक्षण इतकं काटेकोररित्या करू शकत नाही, परंतु तरी पण जर आपण त्याचं निरीक्षण केलं तर आपल्याला अशा प्रकारचे होणारे बदल नक्कीच लक्षात येईल. कारण ते आपल्या आता अभ्यासक्रमात आहे. म्हणजे हे वर्षभर आपलं ही जी आपली इयत्ता आहे तर इयत्तेमध्ये आपली ही कृती आहे, तर आपल्याला हा बदल आपल्याला लक्षात येणार आहे. आणि हे कोणत्या कारणामुळे होतं ते आता आपण बघूया. चला, आलं लक्षात व्यवस्थित? चला, आता पुढे अजून एक त्याच्या उपक्रमात एक आपल्याला कृती दिलेली आहे. चित्रात आपल्याला दिसतंय बघा, उपक्रमात एक व्यक्ती उभारलेली आहे आणि दोन विद्यार्थी दोन बाजूला उभारलेले आहेत. 5 ते 6 फूट लांबीची एक जाड काठी घ्यायची. बघा, आपल्याला ती चित्रात दिसते. ती घेऊन सूर्योदयाच्या किंवा सूर्यास्ताच्या वेळेस वर्षभर सूर्यप्रकाश पडणाऱ्या भिंतीजवळ थोडेसे अंतर राखून ही काठी रोवायची. म्हणजे असं थोडस अंतर सोडून त्या भिंतीपासून ती काठी मातीत रोवायची. आता काठी आपल्याला कंसात दिलेलं आहे की काठी साधारणपणे वर्षभरासाठी त्या ठिकाणी रोवलेली असणार आहे, हे लक्षात घ्या. कारण तुम्हाला त्यातल्या बदलाची नोंद करायची. कारण विद्यार्थी मित्रांनो, हा अभ्यासक्रम आपल्याला ह्या इयत्तेमध्ये दिलेला आहे, तर आपण तो करत आहोत. निरीक्षणानंतर काठीच्या सावलीच्या जागी दिनांक रेषेच्या खुणेने नोंदवायचा आहे. ही एक कृती आहे की कशा रीतीने सावली पुढे मागे होते, सूर्याचा जसा प्रकाश पडतो तशा पद्धतीने त्या सावलीमध्ये कसा फरक पडत असतो, हे आपल्याला त्या नोंदीवरून कळणार आहे. तर सावलीच्या जागेत फरक पडत असल्यास त्यातील अंतर मोजून ठेवायचंय. जर का सावलीचं अंतर, हे बघा, आपल्याला जर तुम्ही नीट चित्र हे बघितलं तर तिथे 2 फुल्या दिसत आहेत. म्हणजे सावलीचं एक अंतर एका फुलीजवळ होतं, तिथे आपण खूण केलेली आहे. आणि त्याच्यानंतर परत थोड्या ह्यानी निरीक्षण आपण केलंय तेव्हा दुसऱ्या ठिकाणी ती सावली गेलेली आहे. म्हणजे मग ते अंतर किती आहे हे आपल्याला मोजायचंय. अर्थात ही कृती आपल्याला आपण स्वतः करणार आहोत. तर आता या उपक्रमाच्या कालावधीत क्षितिजावर सूर्योदयाच्या किंवा सूर्यास्ताच्या जागेचंही आपल्याला निरीक्षण करायचंय. लक्षात आलं? सूर्योदय कुठे होतो, सूर्यास्त कुठे होतो, हे पण आपल्याला निरीक्षण करून ठेवायचंय. आलं लक्षात? हे दोन्ही उपक्रम व्यवस्थित अगदी. चला पुढे जाऊया. आता आपल्याला एक मी तक्ता दिलेला आहे, बरोबर आहे? आता हा तक्ता माझ्या बरोबर तुम्ही पण आपला अभ्यास हा करणार आहोत. ह्याच्यामध्ये क्षितिजावरील उगवतीच्या व मावळतीच्या ठिकाणचे बदल आहे. आलं लक्षात? आणि ह्याच्यामध्ये काय आहे की काही दिनांक दिलेले आहेत. आपल्या अभ्यासक्रमात हे आहे. आपला अभ्यासक्रम हा जून महिन्यापासून सुरू होतो, बरोबर आहे? तर मग जून महिन्यात
पासून काही ठराविक तारखा दिलेल्या आहेत. 19 जून पासून 28 जून पर्यंत ह्या तारखा आहेत. नीट लक्ष घ्या. परत एकदा मी नीटरित्या समजावून घेते, अगदी लक्षपूर्वक ऐका. दिनांक, सूर्योदय, सूर्यास्त, कालावधी, कालावधीमध्ये तुमचं दिनमान आहे आणि रात्रमान आहे, आणि माहितीचा स्रोत म्हणजे काय तुमचं टिप्पणी आहे, अनुमान काय आहे ते आहे. तर दिनांक 19 जूनला लक्षात घ्या, 19 जूनला सूर्योदय कुठे झालेला आहे ते ठिकाण, त्याच्यानंतर सूर्यास्त, त्याच्यानंतर त्याचा कालावधी किती राहिलेला आहे. आता हे प्रत्येक दिवसाचा प्रत्येक निरीक्षणाची नोंद आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ती सोपी होणार आहे. आता आज 19 तारीख आहे, त्याच्यानंतर मग उद्या 20 तारीख आहे. मग आजच्या दिवसाचं आपल्याला जे काही आपण नोंदी करणार आहोत, अनुमान करणार आहोत, तर त्या रकानाच्या समोर ती माहिती तुम्हाला भरायची. आलं लक्षात? गोंधळून जायचं नाहीये, शांत व्यवस्थित बघा. हा तक्तामध्ये संपूर्णपणे अगदी विस्तृतीकरण दिलेलं आहे प्रत्येक ठिकाणाचं आणि प्रत्येक दिवसाचं, म्हणजे गडबड गोंधळ होणार नाही. बरोबर? 19 जून, 20 जून, 21 असं 28 जून पर्यंत आहे, आणि ते आपल्याला आपल्या अभ्यासक्रमात आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते करावं लागणार आहे. आणि मी सुद्धा तुमच्या बरोबर आहे, तेव्हा काळजी करायचं कारण नाही. हा, चला, आलं लक्षात? हा, चला पुढे जाऊ. आता आपण काय शिकलो? माझे प्रश्न असे आहेत की पृथ्वीला परिवलनासाठी किती तास लागतात, त्याच्यानंतर पृथ्वी स्वतः भोवती फिरताना ही कशी फिरते, याचा अर्थ कुठल्या दिशेकडून कुठल्या दिशेकडे जाते, कशी फिरते, आणि कालगणना करणे हे शक्य का झाले. अतिशय सोपे प्रश्न आहेत, तुम्हाला पटकन लिहायला येते. आता आपण आपल्या पुढील विभागात जाऊया. चला.